नवापुरात शिवजयंती उत्सव, शोभायात्रेत शिवरायांच्या पराक्रमाची झलक. नवापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती नवापूर यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजता जुन्या महादेव गल्ली नवापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, नवापूर नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक शिरीष प्रजापत, उमेश चव्हाण, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मनोहर नगराळे, नगरसेविका श्रद्धा सांगळे, माजी नगरसेविका अरुणा पाटील, माजी नगरसेवक गणेश वडनेरे, शिवसेना शहर प्रमुख अनिल मारुडे, गणेश पाटील, जितू अहिरे, दर्शन पाटील, राणा राजपूत, समाजाध्यक्ष रामकृष्ण पाटील, अजय गावित, राजेश जयस्वाल, शंकर दर्जी, हेमंत जाधव, विजय सेन, मयूर सिंधी, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, मयूर पाटील, भटू पाटील, संगीत पाटील, अविनाश पिसे आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र अहिरे यांनी केले. यानंतर शहरातून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भरत गावित व नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आनंद व्यक्त केला. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक सजीव देखावे सादर करण्यात आले. यात जिजाऊ माता बाल शिवाजींना पाळण्यात झोपवत असलेला देखावा, तसेच जिजाऊंनी बाल शिवाजींसह पुण्यात सोन्याचा नांगर फिरविल्याचा देखावा विशेष आकर्षण ठरला. हे सजीव देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही शोभायात्रा जुने महादेव मंदिर येथून सुरू होऊन गुजर गल्ली, राम मंदिर गल्ली, सरदार चौक, लाईट बाजार, शिवाजी रोड मार्गे पुन्हा जुन्या महादेव मंदिराजवळ येऊन समाप्त झाली. ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण शहर शिवमय झाले होते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.